ऍडमिशन ऑफ ए पार्टनर वरील काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण पाहून घेतोय. चेक करून घ्या. यामध्ये दीपक अँड अभिषेक दिलेले आहेत. दोन पार्टनर्स आहेत. त्यांचा पार्टनरशिप फर्म मध्ये ते पार्टनर म्हणून काम करतायत, वर्क करतायत ऍज अन पार्टनर म्हणून. प्रॉफिट्स अँड लॉसेस हा जो काय त्यांचा शेअर आहे त्यांचा रेशो दिलेला आहे, 3:1 दिलेला आहे. त्यांची बॅलन्स शीट दिलेली आहे 31 मार्च 2019 अखेर दिलेली आहे. कॅपिटल अकाउंट्स दिलेले आहेत तुम्हाला. दीपक 1,20,000, अभिषेकचं कॅपिटल 40,000 दिलेलं आहे. जनरल रिझर्व आपण ओल्ड पार्टनर्सना डिस्ट्रीब्यूट करतो इन केस ऑफ ऍडमिशन ऑफ ए पार्टनर. सनरी क्रेडिटर्स 80,000 आहेत. बँक ओव्हरड्राफ्ट 42,000 आहे. ओके. लँड अँड बिल्डिंग 32,000, प्लांट अँड मशिनरी 60,000, फर्निचर दिलेला आहे 22,000, स्टॉक आहे 40,000, सनरी डेटर्स आहेत 64,000 आणि कॅश बॅलन्स दिलेला आहे 80,000. दे ऍडमिटेड आदिनाथ इन टू पार्टनरशिप फर्म ऑन 1 एप्रिल 2019. त्यांनी बिझनेसमध्ये आदिनाथला घेतलेला आहे आणि पुढे टर्म्स वरती त्याला बिझनेसमध्ये ऍडमिशन देण्यात आलेला आहे. आदिनाथनं ही शॅल हॅव टू ब्रिंग इन ₹40,000 ॲज इज शेअर ऑफ कॅपिटल फॉर 1/5 शेअर इन फ्युचर प्रॉफिट. आदिनाथला बिझनेसमध्ये घेतलेला आहे. 40,000 त्याने कॅपिटल म्हणून आणलं पाहिजे आणि त्याच्या बदल्यात त्यांनी सांगितलेलं आहे 1/5 शेअर फ्युचर प्रॉफिटमध्ये त्यांना काय देण्यात आलेलं आहे, शेअर देण्यात आलेला आहे त्याला. आणि ऍडिशनल ₹20,000 त्यानं काय म्हणून आणले पाहिजेत म्हणून सांगतायत बघा, गुडविल म्हणून आणले पाहिजेत म्हणतायत. म्हणजेच थोडक्यात कॅपिटल आणलं ₹40,000, आदिनाथने प्लस गुडविलची अमाऊंट 20,000 आणलेली आहे. त्यानंतर म्हणतायत फर्निचर टू बी डिप्रिसिएटेड बाय 20%, टिकमार्क केलं फर्निचरला. स्टॉक शुड बी ॲप्रिसिएटेड बाय 10%, स्टॉकला टिकमार्क करून घ्या. बिल्डिंग शुड बी ॲप्रिसिएटेड बाय 5%, बिल्डिंगलाही टिकमार्क करून घ्या. ए प्रोव्हिजन फॉर 5% RDD टू बी क्रिएटेड ऑन सन्ड्री डेटर्स, सन्ड्री डेटर्सला टिकमार्क करा. कॅपिटल अकाउंट ऑफ ऑल पार्टनर्स बी ऍडजस्टेड इन दॅर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो थ्रू कॅश अकाउंट. कॅपिटल देखील पार्टनर्सचा ऍडजस्ट करण्यात आलेला आहे न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोच्या बेसवरती कॅश अकाउंट थ्रू. काय करायचं ते मी पुढे सांगेन. प्रिपेअर करा म्हणतात रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड न्यू बॅलन्स शीट प्रिपेअर करण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. आपल्याला काय काय रिक्वायरमेंट होत आहेत त्यानुसार आपण पाहून घेऊ. रिव्हॅल्युएशन अकाउंट हा ओपन केला आपण. ओके, डन. यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण ऑलरेडी ओपन केलं आहे. बॅलन्स शीट 1 एप्रिल 2019 ची ओपन केलेली आहे आपण. ते शो करताना आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट शो करणार आहोत. 3 पार्टनर आहेत, दीपक, अभिषेक आणि आदिनाथ. ओके, डन. हा बँक अकाउंट येणार नाहीये तर काय येईल सांगा, कॅश अकाउंट येणार आहे. ओके, डन. पहिला जे ओल्ड पार्टनर्स दिलेले त्यांचं कॅपिटल ब्रॉड डाऊन करून घ्या. बॅलन्स शीट मधलं पोस्टिंग घ्यायचं. दीपकचा 1,20,000, अभिषेकचा 40,000. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला ब्रॉड डाऊन करून घेतले 1,40,000 अँड 20,000 अँड अभिषेक 40,000. कॅशचा बॅलन्स देखील ब्रॉड डाऊन करून घ्या 80,000 टू द डेबिट साइड ऑफ कॅश अकाउंट 80,000. जनरल रिझर्व पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. क्रेडिट साईडला ओल्ड पार्टनर्सना डिस्ट्रीब्यूट करतो आपण. जनरल रिझर्व ते वाटून द्या. काय देत आहेत बघा, 16,000 दिलेला आहे. टोटल हिस्से 3 म्हणजे 4 आहेत. 4 चोक 16. एक हिस्सा आला, किती आला पहा, 4,000चा 3 हिस्से येणार आहेत दीपकचे, म्हणजे 12,000 गेले दीपकला आणि 4 म्हणजे अभिषेकला 4,000 रुपये आलेले आहेत. यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स आणि बँक ओव्हरड्राफ्ट आहे तसं लिहून घ्या. त्याच्यावर कोणत्याही प्रकारची ऍडजस्टमेंट नाही आहे. सन्ड्री क्रेडिटर्स आणि बँक ओव्हरड्राफ्ट. की सन्ड्री क्रेडिटर्स अमाऊंट आहे 80,000 आणि 42,000 आहेत बँक ओव्हरड्राफ्टचे. असेट्स लँड अँड बिल्डिंग 32,000. असेटला लिहून घ्या लँड अँड बिल्डिंग 32,000. ओके, डन. नेक्स्ट वन, प्लांट अँड मशिनरी 60,000 आहे तसे लिहा, ऍडजस्टमेंट नाही आहे.
मशिनरी 60,000 आउटर कॉलम मध्ये शो केली. देन आफ्टर फर्निचर 22,000, फर्निचर 22,000, स्टॉक 40,000, Sunday data 64,000. ओके डन. यानंतर आपण ऍडजस्टमेंट करत जाणार आहोत. ऍडजस्टमेंटचे इफेक्ट पहा. कॅपिटल किती आणलेलं आहे? आदिनाथने 40,000. पहिला इफेक्ट कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला शो करायचा. टू आदिनाथ कॅपिटल अकाउंट. आदिनाथ कॅपिटल अकाउंट 40,000. आदिनाथ कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला शो करा. बाय कॅश अकाउंट 40,000. ओके डन. यानंतर गुडविल किती आणलेला आहे? 20,000 कॅशमध्ये आणलेला आहे. पहिलं काम करा, कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला लिहा टू गुडविल अकाउंट 20,000. आणलेलं गुडविल लगेच आपल्याला पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. कुणाला डिस्ट्रीब्यूट करणार आपण? ओल्ड पार्टनर्सना. क्रेडिट साईडला वाटायचं आहे गुडविल. कोणत्या रेशोमध्ये वाटलं आपण? 3:1 रेशोमध्येच वाटलं. न्यू रेशो दिलेला नाही प्रॉब्लेममध्ये. ओल्ड रेशोमध्येच वाटावं लागेल आपल्याला. ओल्ड रेशो सॅक्रिफाईस असेल. ओके. किती अमाऊंट आणलेली आहे त्यांना? 20,000. त्याला डिवाइड करा 4 ने. 4 पंचे 20. 5,000 रुपये एका हिस्स्याला. 5 त्रिक 15,000 आहे येणार दीपकला. अभिषेकला येणार 5 एके 5. ओके डन. नेक्स्ट, फर्निचर टू बी डिप्रिसिएटेड बाय 20%. फर्निचर मधून 20% व्हॅल्यू डिप्रिसिएट करायचे आहे, लेस करायचे आहे. डिप्रिसिएशन 20%. 10% 2,200 येत आहे, तर 20% 4,400 येईल. 17,600 अमाऊंट आली आउटरला. असेटची व्हॅल्यू कमी झाली तर लॉस होतो, तो आपल्याला डेबिटला घ्यावा लागेल टू फर्निचर अकाउंट 4,400 रुपीज. यानंतर स्टॉक टू शुड बी अप्रिसिएटेड बाय 10%. ऍप्रिसिएशन ऍड करावं लागेल. 10% ऍप्रिसिएशन. ऍप्रिसिएशन ऍड केली 44,000. ऍप्रिसिएशन व्हॅल्यू काय करणार आहोत आपण? असेट जर इन्क्रीज झालेली असेल तर क्रेडिटला घेणार आहोत. ही अमाऊंट आहे 4,000. बिल्डिंग 5% ना ऍप्रिसिएट झालेले आहे, हे देखील ऍड करणार आहोत पण 5%. टेन 3,200 येत आहेत. 5% 1,600 येते. 33,600. सेकंड इफेक्ट क्रेडिट साईडला घ्या, कारण की असेटची व्हॅल्यू इन्क्रीज झालेली आहे. लँड अँड बिल्डिंग अकाउंट 1,600. ओके डन. 5% ऑलरेडी कॅल्क्युलेट करा डेटास वरती. लेस 5% RDD 64,000 ला डिवाइड केलं 10 ने. 100 into 5 3,200 येते. ते लेस करा 60,800. याचा सेकंड इफेक्ट आपला जाणार आहे डेबिट साईडला टू RDD अकाउंट 3,200. कॅपिटल ऍडजस्ट करायचं आहे, ती शेवटचे ट्रीटमेंट असते आपली. नेक्स्ट टोटल पहा. याची येते 5,600. 7,600. डेबिट साईड मोठी येत आहे. 7,600 बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. कुणाला वाटतो आपण हा
डेबिट साईड मोठी आल्यानंतर लॉस येतोय रिव्हॅल्युएशन अकाउंटवरील. फक्त ओल्ड पार्टनर्सना वाटणार आहोत आपण, दीपक आणि अभिषेक. दीपक आणि अभिषेक यांना आपण तो डिस्ट्रीब्यूट करणार. 5,600 म्हणजे गेले, 2,000 राहिले. 2,000 आपण ऑलरेडी 20,000 वाटलेले आहेत ना. 2,000 म्हणजे 400 येणार. 2,000ला 4 भाग दिला ना. 4×5 = 500. 1,500 आणि 500 रुपये आले. डेबिट साईडला येईल टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. लॉस डेबिटला जातो. टू रिव्हॅल्युएशन अकाउंट लॉस आपल्याला डेबिट साईडला वाटायचा आहे. 1,500 आणि 500 रुपये. पार्टनर्सचं कॅपिटल आपल्याला ऍडजस्ट करायचं आहे स्टुडंट. वर्किंग नोटमध्ये या. पार्टनर्स कॅपिटल ऍडजस्टमेंट म्हणा. पहिल्यांदा आपल्याला न्यू रेशो काढावा लागेल. कॅल्क्युलेशन ऑफ न्यू PSR. कसा काढतात न्यू PSR? पहिल्यांदा बॅलन्स रेशो काढा. 1 रुपये प्रॉफिट कन्सिडर करा. न्यू पार्टनरला देण्यात आलेला शेअर किती आहे पहा, 1/5. तो मायनस करा. बॅलन्स रेशो येईल 4/5. आता दीपक जो आहे त्याचा न्यू रेशो काढायचा. न्यू PSR ओल्ड रेशो 3/4, त्याला गुणायचं बॅलन्स रेशोने 4/5. 3×12 आणि 4×5 = 20. अभिषेक न्यू PSR 1/4 आहे ओल्ड रेशो, इंटू बॅलन्स रेशो किती आले आहे 4/5. 4/20 आणि नेक्स्ट लास्ट जो आहे तो आपला आदिनाथ आहे. त्याचं काय डायरेक्ट आपल्या लक्षात येणार आहे. न्यू PSR ओल्ड मध्ये टोटल हिस्से आहेत 4. अंशात पण 4 ठेवणार, छेदात पण 4 ठेवणार, कारण की याचा काही हिस्साच नाही आहे. ओल्ड मध्ये 1/5 फ्युचर प्रॉफिट मध्ये हिस्सा दिलाय 4×5 = 20. ओके. न्यू PSR मी मांडून घेतोय आता. 12:4:4. 4×3 = 12, 4×1 = 4 आणि 4×1 = 4. 3 एकास एक सिम्प्लिफाय करून घेतला आपण. आता फर्मचं टोटल कॅपिटल काढूया. टोटल कॅपिटल कसं काढतात फर्मचं? नवीन पार्टनरने आणलेलं कॅपिटल 40,000, त्याला देण्यात आलेल्या शेअरचा रिसिप्रोकल घ्यायचा. रिसिप्रोकल म्हणजे काय? छेद अंशात जाईल आणि अंश छेदात जाणार आहे. 1/5 आहे ते 5/1 होणार. इंटू करा. 5×4 = 20. 2 लाख रुपीज आलं टोटल कॅपिटल. टोटल कॅपिटल डिस्ट्रीब्यूट करायचं आहे आपल्याला इन न्यू PSRच्या प्रमाणात डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचं आहे. 2 लाखाला पहिल्यांदा भाग द्या. किती हिस्से आहेत बघा नवीन, 3 एकास एक, म्हणजे हे टोटल किती होत आहेत? 5 होत आहेत. किती होत आहेत? 5. 5 न भाग द्या. 5×20. 40,000 रुपयाला एक हिस्सा. त्यामध्ये नेक्स्ट येणार आहे दीपक. 40,000 गुणुले 3 हिस्से आहेत. न्यू PSR त्याचा 1,20,000 रुपये त्याला मेंटेन करावे लागतील. अभिषेकला किती मेंटेन करावे लागतील पहा, 40,000 × 1 म्हणजे 40,000. याचा घेऊच नका. ओके, डन. आता मी काय करतोय, आलेली जी व्हॅल्यू आहे ती मी कुठं टाकून घेतोय ते चेक करून घ्या. टू बॅलन्स कॅरेट डाऊन मध्ये शो करतोय मी. 1,20,000 प्लस याचे 40,000. हाच बॅलन्स माझा कुठं दिसणार आहे? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला 1,20,000 आणि 40,000. आता हा क्लोज करायचा. डेबिट साईड मोठी आली तर ज्या अकाउंटला ऍडजस्ट केलाय तो अकाउंट क्रेडिटला लिहायचा. तर कॅश अकाउंटला ऍडजस्ट केला. डेबिट साईड मोठी आली की बाय, इथं कॅश येईल.
आणि जर क्रेडिट साईड मोठी आली तर डेबिट साईडला काय येणार, टू कॅश अकाउंट येणार. ओके. 1,32,30,015, 1,47,000 रुपये येत आहेत. 1,47,000 रुपये येत आहेत टू कॅश अकाउंट. 1,21,500, 1,47 मधून 1,21,500 कुठले कुठले वजा केला, जे मेंटेन करायचं कॅपिटल ते प्लस हा आलेला लॉस, असे 1,21,500 वजा केले आपण. किती राहत आहेत बघा, 26 आणि 25,500 रुपये राहत आहेत, ते परत करायचे आहेत त्याला. ओके. डेबिट साईडला टू कॅश, तर कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायचं आहे बाय दीपक्स कॅपिटल अकाउंट. 25,500 रुपये परत केलेले आहेत. नेक्स्ट अभिषेकच्या बाबतीत पहा, क्रेडिट साईड 40 आणि 4 44 आणि 5 49,000 येते. क्रेडिट साईडच मोठी येत आहे. त्या 49,000ला दोन्हीकडे लिहून घ्यायचं आणि त्यातून 40,000 आणि 500, 40,500 वजा करायचे, 8,500 राहतील ते देऊन टाकायचे आहेत. कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय अभिषेक कॅपिटल अकाउंट येणार आहे. अमाऊंट आहे 8,500. देन आफ्टर राहिलेला जो आहे तो कोण आहे पहा, ऍडजस्ट झालेला आहे बाकीच्याच आपलं, याला ऍडजस्ट करण्याची आवश्यकता नाहीये. याने 40,000 रुपये कॅरेट डाऊन मध्ये याचा बॅलन्स शो करायचा आणि तोच बॅलन्स माझा कुठे दिसेल, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. अमाऊंट येते त्याची 2,00,000 रुपये टोटल, जे आपलं ठरलेलं त्या पद्धतीनं. कॅश अकाउंट क्लोज करून घ्या. 80, 21, 1,40,000 डेबिट साईड येते. 1,40,000 बाय बॅलन्स कॅरी डाऊन लिहा. 33 आणि 34,000 वजा केले, 1,06,000 रुपये राहिले. हा बॅलन्स माझा कॅशचा कुठे दिसेल, असेट साईडला दिसेल, 1,06,000. शेवट स्टेप आहे, दोन्ही साईड आपल्या काय आल्या पाहिजेत, इक्वल आल्या पाहिजेत. 280 आणि 320, 3,22,000 रुपये लायबिलिटी साईड येते. याची टोटल करून घेऊया आपण. 0,0 सांचा 12 आणि 8, 20, 2 राहिले. 2 आणि 3 5 आणि 7 12, 12 4 16, 16 22 असे 2, 2 राहिले परत. 2 आणि 3 5 आणि 6 11 आणि 1 12 आणि 4 16 आणि 6 22, 2 राहिले, 2 आणि 1 3, 3,22,000 ने प्रॉब्लेम काय होतोय सांगा बघूया, टॅली होतोय. आपल्याला गोष्टी समजून घ्यायच्या काय आहेत त्या व्यवस्थित पहा, की गुडविल कॅशमध्ये आणला आणि ते डिस्ट्रीब्यूट केलं ओल्ड पार्टनर्सना. आणखीन काय लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये कॅपिटल ऍडजस्ट करत असताना न्यू रेशो काढला पहिल्यांदा, त्यानंतर फर्मचं टोटल कॅपिटल काढलं, नवीन पार्टनरनं आणलेलं कॅपिटल त्याचा रिसिप्रोकल शेअरनं गुणलं, 2,00,000 आलं, ते न्यू रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं. आलेली कॅपिटलची अमाऊंट ही इथं कॅरेट डाऊन मध्ये लिहून घ्यायची आहे, टू बॅलन्स कॅरेट डाऊन. आणि तोच बॅलन्स आपला कुठं दिसेल सांगा, लायबिलिटी साईडला दिसेल. मग आता क्रेडिट साईड मोठी येते तर पैसे द्यावे लागेल. इथं आपल्याला लिहावं लागेल, हे कॅपिटल काय केलेलं आहे आपण, ऍडजस्ट केलेलं आहे. क्रेडिट साईड मोठी आली डेबिट साईड पेक्षा, तर निश्चित आपण त्याला म्हणणार आहोत की कॅश आपल्याला पे करावी लागेल दीपकला. दीपक आणि अभिषेकला 25,000 आणि 8,500 या अमाऊंट आपण पे करून टाकले. पहिला इफेक्ट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅश अकाउंट आणि कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय दीपक कॅपिटल अकाउंट बाय अभिषेक कॅपिटल अकाउंट. नंतर सर्वच्या सर्व डिटेल्स घेतलेले आहेत आणि तो प्रॉब्लेम टॅली झालेला आहे. व्यवस्थित समजावून घ्या. नेक्स्ट मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देईन. थँक्यू व्हेरी मच.